फेसबुक मित्रांनो, आज शेखर रामनाथ शिंदे, योगराज बालासिंग बुंदेले यांचा आज पुन्हा एकदा दारुण पराभव झालेला आहे। आमची विजयाची घोडदौड अशी चालू राहणार। सगळ्यात मेन प्लेयर कोण होतं नाव सांग। सगळ्यात मेन प्लेयर तो गणेश आव्हाड। तुमचं नाव घ्या आधी। थांब ना, नाव घ्या तुमचं। आम्ही सर्वजण चांगलं खेळालोय। आमचे कॅप्टन रवी क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आजही आम्ही हारलो। आमचं कॅप्टन बदलल्यामुळे आमचे जरा ताळमेळ हुकलेला आहे। जोपर्यंत मी किंवा शेखर दादा कॅप्टन होत नाही तोपर्यंत आम्ही काय जिंकत नाही असं मला वाटतं। कारण की आमची प्लॅनिंग परफेक्ट असती। रवी क्षीरसागर आल्यामुळं आमचा ताळमेळ हुकलेला आहे। उद्या रवी क्षीरसागर यांच्या गटात पाठवावं लागेल, त्याच्यानंतर आमची विजय होईल। त्यांच्या टीम मधला स्टार प्लेयर कोण? कोणाच्या? त्यांच्या गणेश आव्हाड त्यांच्या टीम मधला स्टार। आणि आज आम्ही हारलो, काय हरकत नाही। जिंकलं आशिष परदेशी, शिवराज रामभाऊ पारी, सचिन काका उंडाळे आणि रामभाऊ संभाजी सव्वाशे। हारलं रवी क्षीरसागर हे हारलेलं आहे। अजून आम्ही बाकीचे खेळाडू शेखर रामनाथ शिंदे आणि जगदीश मानसी हारले। योगराज बालासिंग बुंदिले हे जिंकले। हारलं काय हरकत नाही। बुंदी चूरचे लाडू वाटले होते ते जिरूस तर यांना थोडस खुशी करून देतो, नाही तर खेळ मोतीचूर रे मी बुंदिले मी। धन्यवाद। आणि उद्या परत जिंकू। शेखर दादा आल्यावर आम्ही 100% जिंकणार। काय वाद 100। आमची विजयाची घोडदौड अशीच चालू राहणार। हे कारण सांगत राहणार, कायम हारणार आहे। सगळ्यांना विजयाचा आनंद घ्या आणि आता चला चहा पिऊ। स्टार प्लेयर कोण? मी तुम्हाला इतके दिवसापासून सांगतो, हरल्यावर आम्ही कधीच रडत नाही आणि कोण हरतं हे तुम्हाला आज कळलेलं असेल। अरे यार